नमस्कार, MS29 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात MS29 मीडिया चॅनल। आता समोर येत आहे एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। 24 ते 48 तासात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेचा इशारा। सुरक्षेसाठी दिल्या विविध सूचना। यवतमाळ जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता। भारतीय हवामानशास्त्र विभागानं IMD विदर्भातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय। जिल्ह्यात पुढील 24 ते 48 तासात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये। त्या अनुषंगानं आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या। अनावश्यक प्रवास टाळा। अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय होण्याची आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका। नद्या आणि नाल्यांपासून दूर राहा। जिल्ह्यातील नद्या, नाले आणि ओढे यांना पूर येण्याची शक्यता आहे। पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी अशा धोकादायक ठिकाणी गर्दी करू नका। पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडू नका। रस्त्यावरील लहान पुलांवरून किंवा रपट्ट्यांवरून पाणी वाहत असल्यास वाहन पुढे नेण्याचा अथवा पायी पूल ओलांडण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरू शकतो। विजेच्या खांबांपासून सतर्क राहा। पाणी साचलेल्या भागात विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा उघड्या तारांना स्पर्श करू नका। घरामध्येही ओल्या हातानं विद्युत उपकरणांचा वापर टाळा। अफवांवर विश्वास ठेवू नका। सोशल मीडियावरील कोणत्याही अपुऱ्या किंवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका। केवळ जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या अधिकृत बातम्या आणि इशाऱ्यांचं पालन करा, असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा प्रशिकम, मुनेश्वर आर्णी।